अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। आपण पाहतात महाराष्ट्र समाचार न्यूज। तीर्थरक्षा शिरोमणी आचार्य आर्यनंदीजी महाराज रजत समाधी महामहोत्सव 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर। जैन धर्माचे आद्यगुरु तीर्थरक्षा शिरोमणी आचार्य आर्यनंदीजी महाराज यांच्या रजत समाधी महोत्सवानिमित्त 13 ते 15 फेब्रुवारी या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत। 15 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदान N7 सिडको येथे आंतरराष्ट्रीय आचार्य परमश्रेष्ठी कृतज्ञता दिवस मोठ्या भक्तिभावात साजरा केला जाणार आहे। 13 फेब्रुवारी रोजी सिडको येथील कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाड दिगंबर जैन मंदिरात वार्षिक उत्सव, ध्वजारोहण, शोभायात्रा, पंचामृत अभिषेक, महाप्रसाद होणार आहे। 14 फेब्रुवारीला सप्तपदी मंगल कार्यालय येथे मराठवाडा विभागीय पाठशाळा स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे। आचार्य आर्यनंदीजी महाराज यांनी देशभर पदविहार करून जैन तीर्थक्षेत्राचे जीर्णोद्धार, मंदिर निर्मिती, समाज जागृती व गुरुकुल स्थापनेद्वारे शिक्षणाचा प्रसार केला। त्यांच्या समाधीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याने हा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। 15 फेब्रुवारीच्या मुख्य कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून सकाळी अभिषेक, शोभायात्रा व ध्वजारोहणानंतर गुरुदेवांचे प्रवचन आणि महाप्रसाद होणार आहे। सुमारे 8 ते 10 हजार भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। कार्यक्रमाचे आयोजन श्री 1008 कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाड दिगंबर जैन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले। बोले देवादिदेव पार्श्वनाथ भगवान की जय। तीर्थरक्षा शिरोमणी आचार्य शांति सागर मुनि महाराज की जय। तीर्थरक्षा शिरोमणी आचार्य आर्यनंदजी महाराज की जय। आचार्य पवित्र सागर मुनि महाराज की जय। प्रशांत सागर गुरुदेव की जय। आज पत्रकार परिषदेमध्ये जे आर्यनंदी तीर्थरक्षा आर्यनंदी महाराजाबद्दल जे महाराज यांनी भारतभर प्रवास करून तीर्थक्षेत्राचे रक्षण करण्यासाठी 1 कोटी फंड तयार करण्याचा संकल्प केला होता। त्यांनी संन्यास शिखरजीवर चोपडाकुंडावर चातुर्मास करून तिथेची व्यवस्था म्हणजे तिथं रूमा बांधून वगैरे करून तिथं जवळपास 35 एकरवर राहून पुन्हा तिथलचे कायदे करून नमन करून ते पुन्हा इकडं आले। त्यांनी नवागड येथे गुरुकुल स्थापन केलं आणि तिथं नवागडला त्यांची समाधी वगैरे झाली आणि आज त्यांचे 25 समाधी होऊन 25 वर्ष झाले। त्याचा आज महोत्सव आपण मोठ्या प्रमाणात इथं करत आहोत। हेच मी एवढं बोलून